नमस्कार सर्वांना, मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर इथे मी हा फ्रंट पार्ट ठेवलेला आहे, तो हा पूर्ण मी बॅक पार्टवरनच बनवलेला आहे। इथे तुम्हाला कटोरीची गरज नाही आहे आणि योगपट्टीची पण गरज नाही। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी जो पाठीमागचा भाग असतो आपला ब्लाऊजचा त्या मापावरनं फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून हा पुढचा भाग रेडी केलेला आहे। ज्यांना कुणाला पण ब्लाऊज शिवता येत नाही ते देखील शिवू शकतात। तर सर्वात आधी मी इथे उंची घेतलेली आहे। पूर्ण उंची आपली जी असते त्याच्या 1 इंच वाढवून घ्यायची आहे आपल्याला। इथे गळ्याच्या वरती 2.5 आणि ते 3 इंचावरती मी टिक करून घेते। खालून आपल्याला 6 इंचावर टिक करायचे। मी इथे एकदम मेजरमेंट बरोबर आहे की चेक करत होती। इकडनं पण 6 इंच घ्यायचं आहे आणि इथे आता जेवढी छाती आहे त्याच्या 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। आणि खाली देखील आपला जो कमरेचा भाग असतो चौथा भाग त्याचा इथे 2.5 इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। आणि जे आपले डॉट आहेत ते आता मी पट्टीच्या सहाय्याने पूर्ण जॉईंट करून घेते। तुम्ही बघू शकता कोणत्याही मापाचं ब्लाऊज तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। त्यानंतर पूर्ण ह्या लाईन मी आता जॉईंट करून घेतलेल्या आहेत। आता इथे 1 इंचावरती मी मुंड्याचा शेप देणार आहे। पट्टीच्या सहाय्याने क्रॉस अशी लाईन मारून घेतले। अर्ध्या आणि 1 इंचावर गोलाकार असा शेप देऊन घेते। अर्धा इंच तिथे आपण डॉट केलता तो आतमधला शेप आहे आणि 1 इंचावरती आपला हा बाहेरचा बाजूचा शेप आहे मुंड्याचा। आणि इथे गळ्याचा मी पुढच्या गळ्याचे इथे माप टाकून घेतलेला आहे। 4 इंच खालून आणि 6 इंच गळ्याला गोल असा शेप दिलेला आहे। आणि आता मी इथे कटिंग करते पूर्ण ब्लाऊजची। तर इथे आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। तर त्यानंतर आता मी जो हा भाग आहे कटिंग केलेला तोच भाग मी आपलं जे अस्तर होतं ते माझ्या साईडला घेऊन ओपन साईड माझ्या बाजूने घेऊन आता ही जी आपली बॅक पार्ट आहे तो त्याच्यावर ठेवलेला आहे। शेवटच्या टोकाला अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। बघू शकता ते टिक केलेली आहे मी अर्धा इंच आणि खालच्या बाजूने देखील अर्धा इंचावरती टिक केलेली आहे। आणि आता हे दोन्ही पण डॉट आहेत ते मी जोडून घेतले पट्टीने। आणि जसा आपला हा पाठीमागचा भाग आहे तो इथे पुढच्या भागावर मी छापून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अर्धा इंच खालून आणि साईडवरून मी एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। त्यानंतर जो आपला जो भाग छापलेला होता तो आता इथे मी डार्क करून घेते। आणि मुंड्याचा जो आपल्याला आतमधला भाग घ्यायचा आहे गोलाकार हा आणि इथे पुढच्या गळ्याचा देखील मी इथे शेप हा चॉकच्या सहाय्याने डार्क करून घेतलेला आहे। आता याची पूर्ण मी आता कटिंग करून घेते। आता इथे आपला जो पुढचा भाग आहे त्याची कटिंग झालेली आहे। तर आता इथे आपल्या दोन्ही पण भागाची मागच्या आणि पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे। आता हे जे आपला अस्तर आहे हे फ्रंट आहे आणि हा बॅक भाग आहे। तर हे दोन्ही पण अस्तरचे भाग आहेत। हे आता मी हे ब्लाऊज पीसावरती ठेवून याची कटिंग करून घेते। ते आता आपली कटिंग झालेली आहे। आता हा पाठीमागचा भाग जो आहे हा मी साईडला ठेवणार आहे आणि आता इथे पुढच्या भागाची मी इथे तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे। तर सर्वात आधी मी इथे चॉकच्या सहाय्याने इथे मी डॉट करून घेतला 4 इंचावर आणि वरच्या बाजूने 4.5 इंचावरती टक्स घेणार आहे। आणि या बाजूने 2.5 ते 3 इंचापर्यंत क्रॉस अशी लाईन मारून घेतलेली आहे आणि इकडे 4.5 पर्यंत क्रॉस अशी लाईन मारून घेतली आणि मुंड्याच्या बाजूने 2.5 इंचापर्यंत 1.5 ते 2.5 इंचापर्यंत टिक मारून घेतलेली आहे चॉकच्या सहाय्याने। आणि तुम्ही खालच्या बाजूने फक्त आपल्याला 1 इंच टक्स घ्यायचा आहे आणि बाजूने सर्व जे 3 राहतात आपले ते इथे आपण पाव इंच असे शिलाई मारून घेणार आहोत। आणि तोच भाग मी या भागावरती छापून घेतलेला आहे। तर त्यानंतर आता इथे जसे आपण नॉर्मल ब्लाऊज शिवतो त्या प्रकारे इथे मी जॉईन करून घेणार आहे आधी आणि त्यानंतर पूर्ण टक्स लावणार आहे। तर तुम्ही देखील तुमचे ब्लाऊज अशा प्रकारे शिवू शकता।
ना याला कटोरीची गरज पडते आणि नाही याला योगपट्टीची गरज पडते. तरी देखील हा ब्लाऊज अतिशय चांगला बसतो, व्यवस्थित बसतो. तुम्ही देखील तुमचे ब्लाऊज अशा प्रकारे शिवून बघा.